हॅलो, घुमटावर बसलोय. अरे घुमटावर बसलोय. हा ये. अरे काय अरे बाबा काय आलंय? काय आलं? जात बदलायची मला. काय आलं बाबा? जात कायला बदलायची आपल्याला? बदलायची जातच बदलायची मला. नको ही जात मला. काहीतरी बेनसलं. काय झालं काय झालं नक्की? काय पण? काय आलं? काय होणार? तो हा भेटला होता. कोण तो? आज्या. काना आज्या. मग काय आलं? परत लपड आलं का? मारायचं आहे का? चल लपड. गप. आता काय करणार जाऊन? परत जाणार, परत मागच्या की भांडणं करणार, परत त्याच्या आयला तर आपण पोलीस स्टेशनला आणणार, परत तीच लपडी. पण जात बदलायचा काय विषय त्याच्यात? हा, काय ते काय विषय आहे बाबा जात बदलायचा? मागच्या वेळेस काय आलं? काय आलं मागच्या वेळेस? आज्याचा विषय. हा मग झाला आता. काय रे चंदन, काय मॅटर झालं तुमचा? अरे मित्राची बहीण, हा मग तिचा ते आजीनी त्रास देतो. थांब 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 थांब, मी सांगतो. सांग. अरे तो काना आज्या नावाचा एक पोरगा आहे. अच्छा. तो आम्ही तेच कॉलेजला होतो तेव्हा तो तिथं होता. आमचा स्वप्नील नावाचा एक मित्र आहे, त्याची बहीण तिथं शिकायची. 12वी सायन्सला होती ती. 10वी मध्ये गावामध्ये 1 नंबर. त्या पुरीला चांगले टक्के. 11वीला शिकली, 12वीला ती सायन्सला घेतलं ऍडमिशन तिने. हा पोरगा तिला सारखा त्रास द्यायचा. मग काय नाही, पोरांनी गेलं ठणकावलं त्याला. चांगलं केलं ना तुम्ही. मग चांदेने तर किती मारलं होतं त्याला. पण उलटी केस लागली ना. हा, केस उलटी. तिथून गेलो पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला केस त्याने लावली. आपली पोरगी ना, पुरीच्या बाजूने केस लागली पाहिजे का नाही? बरोबर. त्याच्या आईला गेले केस तिथं आणि आपल्यावरती केस लावली. काय अॅट्रॉसिटी. त्याला शिवीच कोण दिली होती? भाऊ म्हणलं आमच्या बहिणीत छेड काढू नको. काय चुकलं आमचं? आमच्या बहिणीत तू अजिबात छेड काढू नको. आपलं चुकलं काय? काहीच चुकलं नाही. मग काय नाही, आम्हालाच गुच्चन. याला विचार की सगळ्यांनी मिळून पैसे भरले तेव्हा सुटून आलोय. कारले बाबा, काय सांगायचं, कर्ज काढून पैसे भरले. आणि आता परत मारलं, परत तेच होणार. नाही, ते जाऊ दे, ते तर आता होईलच. ती पोरगी एवढी हुशार, घरी आता लग्नाची बघा बघी चालू केली. ह्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे ना आता. तसलं काय होते, काय होत नाही. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करू. काय नाही त्याचं आता काय आलं? आता त्याचा काय विषय लागला? त्याचा का? तो आता कॉलेजमध्ये गेलो होतो. मग तिथं वाटणार आहे का परत? भांडणं नाही आली. मी गेलो होतो कॉलेजला. कॉलेजला गेलो. मला टक्के किती आहे? काय तुला काय 85 काय आहे? हा, 85% आहे मला. म्हणून माझा त्या कॉलेजला नंबर लागला डी वाय पाटीलला. याला टक्के किती आहे? 55. भाऊ त्याच कॉलेजला आहे. त्यांना अरे आरक्षण ऍडमिशन ना. तर तुझं व्हान ना. काय भाऊ, त्याचं ऍडमिशन झालं. आम्ही ऍडमिशन करत होतो, कळलं का? ऍडमिशन करत होतो, तो पण माझ्या संग होता. मला फी किती आहे? 90,000 रुपये. आणि त्याला किती आहे? 8,000. फक्त त्यांनी 8,000 एवढं शिकायचं का? आपल्याला जास्त शिकवणार आहे का शाळा? आणि त्यांना कमी शिकवणार आहे? नाही. तुझा किस्सा सांग आता याला. अरे भाऊ, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा 4 वेळा प्रयत्न करून माझी चौथ्यांदा सिलेक्शन झालं. आणि सगळ्यामध्ये मी फर्स्ट क्लास होतो. फिजिकल मध्ये, लेखीमध्ये सगळ्यात बसत होतो. फक्त आरक्षणात बसत नव्हतं म्हणून घेतलं नाही. हा हा, चांद्या, हा एक नंबर भाऊ, 1 नंबर. हा एक डेंजर मुद्दा आहे. आता तू मला सांग, ते आरक्षण मध्ये पोलीस घेतात असं आहे का बाबा की ओपन वाल्या पोलिसला 1 गोळी लागली की तो मेला, आणि आरक्षण वाल्या पोलिसांना 10 काय 20 गोळ्या लागल्या तरी पण भाऊ ते उठतात, परत 4-5 आतंकवादी मारणार, मग मारणार. असं काय आहे का? असं काहीच नाही. गावात
अरे माझं डोकं म्हणजे तू आता मला सांग आता भाऊ, माझा बाप 2 महिन्यापूर्वी मिळालाय. त्याच्यानंतर आमच्या घरची काय परिस्थिती याला माहितीये. जेव्हा आम्ही ना सकाळी नाश्ता केला, दुपारी काय जेवायचं याचं आम्हाला टेन्शन आहे, दुपारी जेवलं तर रात्री जेवण टेन्शन आहे, माहितीये का. आता त्याच्यानंतर एवढे पैसे कसे भरायचे. मी म्हणलं मला आता अभ्यासात आहे मी चांगला, म्हणलं आता चांगले टक्के पाडावे, चांगलं नंतर शिष्यवृत्ती भेटेल मला, त्याच्यावरती शिकू. काय उपयोग नाही एवढे टक्के बिक्के अरे पाडून. काय उपयोग आहे, आपल्या पुढे हे असली आहे, मग येणार परत या. ठीक आहे ना, मी हुशार आहे ना, मग माझी लेवलला ती तशीच पाहिजे ना आरक्षण. आणि नंतर काय होणार, जरी मी शिकलो नंतर गेलो जॉब बी, काय होणार तिथं पण सरकारी नोकरी 1 नंबर का नाही. गेलो बाबा सरकारी नोकरीला मी अप्लाय केलं, आरक्षणवाली जास्त पहिली भरणार, नंतर आपल्या ओपनला जागा. काय ओपननी केलंय, पाप केलंय. म्हणजे मी मराठा जन्मामध्ये, मराठा जातीमध्ये जन्माला आलो, मी पाप केलंय मराठ्यामध्ये जन्माला येऊन. पाप नाही केलं भाऊ, पाप केलं तू जन्माला येऊन. असंच वाटायला लागले, असंच चंद्या कळलं का, म्हणून जात बदलायची तुम्हाला. अरे हे जाऊ दे, मागच्या हप्त्यामध्ये आपल्या शिवलेल्या भेटल्या होत्या मराठी शाळेतल्या. हा बाईंचा तो विषय ऐकला, जाऊ दे. आता शिक्षकांचीच अशी अवस्था, आपल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. त्यांचं काय झालं? शिवलेबाई ना, शिवलेबाई त्या आहेत काय म्हणतात त्याला, MA झालं बरोबर, MA झाल्यात, तरी ते अजून आहे ना शिक्षकाचे. त्यांच्या शाळेमध्ये जे मुख्याध्यापक आहेत का, ते 12वी B.Ed झालेत आणि ते मुख्याध्यापक केले त्याला. कसं काय माहिती, आता आपण दुसरीला होतो, आपल्याला बाई आल्या तेव्हा बसून बाई आजपर्यंत शिकवतात. आता आपण इंजिनिअरिंगला गेलो आणि ते शिक्षक बाई म्हणले काहीतरी 5 का 6 वर्ष आले का, त्यांना आरक्षण आहे ना. आरक्षणामुळे कम्प्लीट चुकीचं आहे राव. तू सांग, आता शिक्षकांचीच अशी अवस्था आहे, आपण विद्यार्थ्यांनी काय करायचं. काय आपण काहीच नाही करू शकणार. मग काय नाही रे, विषय नाही, जात बदलायची. जात बदलायची, चल बदलू जात. अरे चंद्या, जात बदलायची काय गरज आहे याच्यासाठी, आपण आरक्षण घेऊ ना. अरे याड लागलं का भाऊ मला जात बदलायला. मराठ्याची जात आहे आपली, आणि ते आरक्षण ना, हे त्या आरक्षणाच्या तसल्या कुपड्या आपल्याला नको. अरे शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात उभे होते, सगळ्यांनी मान झुकावल्या, पण त्या मराठ्यांनी मान नाही झुकावली. आणि इथं मी मान झुकवून होईल. सरकार पुढे आपल्याला आरक्षण नको, त्या मनगटामध्ये ताकद आहे अजून, पाहिजे तिथं लढायची. अरे 90% काय 100पैकी 100% पाडून अभ्यास करेन मी का आम्हाला ना. अरे पाहिजे तेवढं काम, पाहिजे तेवढं वेळ कम्प्लीट करीन, ताकद आहे मराठ्यामध्ये. आणि कशाला आरक्षण पाहिजे, ज्याला पाहिजे त्यांनी सगळी हिमतीव घ्या ना. आणि शिकायचंय ना, द्या. आरक्षण नका देऊ, तुम्ही सवलती द्या. कुणाला द्या, आर्थिक बघा ना, कोण गरीब आहे का, गरीबाला त्या सवलती द्या. कोणाचं किती आहे काय किती. आता तो मग सांगितलं ना पोरगा, त्याचे बाप सरकारी नोकरीला आहे नगरपालिकेत, मस्त बंगला आहे, घरी गाड्या बिड्या, नोकर आहे त्यांच्या घरी. बाई येते कामाला, आपल्या घरी येते का. इथं आई मारायला लागली घरी काम करून, आणि त्याला 8,000 आणि मला 90,000. त्याला राजकारणी लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी, मतासाठी हे चालूच ठेवलंय. बदलले आतापर्यंत, काय बदल केला नाही. हे बघ, आपण किती काय केलं तरी काय होणार नाही. जे नशिबात आले ते बघायचं. चला. पर्यंत हेच परत आलोय. कोण आता नाही. तुम्ही पण या.